नमस्कार सर्वांना. जय शिवराय. आपण अतिशय तातडीनं जो पत्रकार परिषदेचा निरोप आला त्या निरोपाला बहुसंख्य एवढे सर्व पुण्यातील पत्रकार बांधव उपस्थित राहिलात त्याबद्दल छत्रपती संभाजी महाराजांच्या वतीनं आम्ही आपले आभार व्यक्त करतो. या ठिकाणी ही छत्रपती संभाजी महाराजांची पत्रकार परिषद आहे. त्याचसोबत या ठिकाणी मला सांगावं लागेल की छत्रपती संभाजीराजांच्या बाजूला मुंबई येथील शिवभक्त अंकुश कदम आहेत, खेड येथील शिवभक्त आहेत, पुण्यातील काही शिवभक्त आहेत. हे पत्रकार परिषद होत असताना छत्रपती संभाजीराजांच्या बरोबर मी इतरांचा नामोल्लेख देखील सांगितलेला आहे. ती गोष्ट तुम्हाला पुढे लक्षात येईल. छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक गड किल्ल्यांच्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन कामं केलेली आपण सर्वांनी पाहिलेली आहेत. रायगडावरचं त्यांचं काम अतिशय वाखाणण्याजोगं आहे. भारताच्या इतिहासामध्ये एखाद्या गड किल्ल्यांचं संगोपन संवर्धन ऐतिहासिकदृष्ट्या कसं व्हावं हा मॉडेल एक पॅटर्न म्हटलं तरी हरकत नाही, असं रायगड प्राधिकरणाचं काम चालू आहे. त्याचबरोबरीने वेगवेगळ्या किल्ल्याच्या बाबतीमध्ये संभाजीराजे पुढाकार घेतात, परंतु त्यांची विशेष पद्धतीची एक मोहीम साधारणतः 3 दिवसापूर्वी घडली, ती म्हणजे विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहीम. आणि त्या मोहिमेमध्ये फक्त छत्रपती संभाजीराजे काल परवाच किंवा 10 दिवसांमध्ये आली का, तर असं नाही आहे. छत्रपती संभाजीराजेंनी गेल्या 1.5 वर्षापूर्वी देखील याचा पाठपुरावा केला होता. त्यावेळेस अतिक्रमण काढायला सुरुवात झाली, नंतरच्या कालावधीमध्ये जे थांबली, परंतु पुन्हा एकदा असंख्य शिवभक्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या लढ्याला जे यश आलेलं आहे ते यश आपल्यापाशी सांगण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे. तुमच्या सर्वांच्या मोबाईलवरती एक व्हिडिओ आलेला आहे आणि तो व्हिडिओ देखील आत्ता मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना प्ले करून दाखवतोय की जी मोहीम झाली ती मोहीम फक्त सांगण्यापुरती नव्हती, तर महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये पुकारलेल्या आंदोलनाच्या दिवशी यश येणं आणि त्या 24 तासानंतर अतिक्रमण मुक्त कशा पद्धतीने होतात आणि त्याचं यश काय असतं हे दाखवण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. आमच्या शिवभक्तांच्या वतीनं हे यश येत असताना छत्रपती संभाजी महाराजांचं आम्ही विशेष असं कौतुक इतर बसलेले शिवभक्त महाराष्ट्रातील शिवभक्तांचे प्रतिनिधी म्हणून करत आहोत. छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रामधल्या इतर गडकोटांना देखील तुम्ही अशा पद्धतीने न्याय द्यावा ही अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं व्यक्त करतो. नाही, व्हिडिओ व्हिज्युअल्स साधारणतः आपण जे व्हिज्युअल्स दाखवताय हे व्हिज्युअल्स दाखवत असताना देखील पहिली अतिक्रमणं दिसत असतील, माणसं अतिक्रमण काढतात, शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी कामगार लावलेले आहेत. नंतर ते अतिक्रमणं जमीनदोस्त झालेली देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतील. ते व्हिज्युअल्स तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर आलेला आहे. आणि या मोहिमेला कुठंतरी जातीय रंग देण्यापेक्षा तिथली जी कोणते अतिक्रमणं असतील ती निघायला सुरुवात झालेली आहे. या सगळ्या बाबीवरती छत्रपती संभाजी महाराजांच्या असंख्य मीडिया, सोशल मीडिया, व्यक्तिगत फोनला सगळे लोक आभार मानतायत. आम्ही देखील प्रत्यक्षरित्या महाराजांचे आभार मानतो आणि मीडिया प्रतिनिधींचे देखील आभार मानतो की तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं अतिक्रमण मुक्तीला आम्हाला साथ दिलेली आहे. मी महाराजांना विनंती कराल की आपण संबोधित करावं या पत्रकार परिषदेला. नमस्कार. अनेक महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना कल्पना आहे ज्या पद्धतीने मी गडकोट किल्ल्यांच्यावर काम करीत आहे अनेक वर्ष, पण प्रामुख्याने ह्या 1, 2, 2.5, 3 वर्षात अनेक शिवभक्तांची माझ्याकडे मागणी होती की आपण विशाळगड किल्ल्यावर लक्ष का केंद्रित करत नाही. आणि म्हणून 1-1.5 वर्षाच्या अगोदर सर्व किल्ल्यावर काम करणाऱ्या अनेक संघटना आणि प्रामुख्याने विशाळगडवर काम करणाऱ्या अनेक संघटना यांना सगळ्यांना एकत्र घेतलं मी आणि विशाळगडला आम्ही भेट दिली डिसेंबर 4ला, 1.5 वर्षाच्या अगोदर.
इतकी महाभयानक परिस्थिती आम्ही तिथे पाहिली. गल्लीच्या पद्धतीने अतिक्रमण तिथं झालेलं आहे. दोन्ही धर्मातलं अतिक्रमण झालेलं आहे, हे मला प्रामुख्याने नमूद करायचं आहे. आणि म्हणून एक मुखाने आम्ही सगळे एकत्र, एक संघाने आम्ही सगळे एकत्र आलो आणि डिसेंबर 7ला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेत असताना विशाळगडचे ग्रामस्थांना सुद्धा आम्ही बोलवलं होतं आणि ग्रामस्थांनी सुद्धा मान्य केलं की हो, आमचं अतिक्रमण झालेलं आहे. आणि अतिक्रमण झालं हे सिद्ध झाल्यावर कोल्हापूरच्या त्यावेळीच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले, आदेश दिले की हे अतिक्रमण मुक्त हा विशाळगड व्हायला पाहिजे. 158 अतिक्रमण सिद्ध झालेले आहेत विशाळगड किल्ल्यावर. विशाळगडच्या पायथ्याला मला अंदाजाने 12 अतिक्रमण आहेत आणि आदेश देण्यात आले की सगळे अतिक्रमण हे सगळे काढून टाकायचे आणि त्या पद्धतीने ते अतिक्रमण काढण्याची सुरुवात झाली 1.5 वर्षाच्या अगोदर. पण ठरल्याप्रमाणे कोणीतरी खो घातला तिथल्या लोकप्रतिनिधींनी आणि स्टे आला असं भासवलं. काय आला? स्टे आला, न्यायप्रविष्ट विषय झाला आणि आम्हाला सुद्धा वाटलं की हो, न्यायप्रविष्ट विषय. आणि परवा परत सगळ्या शिवभक्तांनी मला कोट केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोट केलं की तुम्ही काय करायला लागलेलं आहे, तुम्ही विशाळगडवर का बोलत नाही. आणि म्हणून मी परत एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सांगितलं की मला जी माहिती मिळालेली ही खरी आहे का. आणि ती माहिती अशी होती की 158 जे अतिक्रमण आहेत दोन्ही धर्मातले आणि ज्याच्यात तुम्ही पूर्वीच्या तत्कालीन जिल्हाधिकारी निर्देश दिले होते त्याच्यावरचं नेमकं हा न्यायप्रविष्ट विषय आहे का. तर त्यांनी, मी अभ्यास करून गेलो होतो आणि त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की 158 पैकी 6 काय 7च हे न्यायप्रविष्ट विषय आहेत आणि त्याच्यावर सुद्धा वर्षभर एकदाही हिअरिंग झालेली नाही आहे. म्हणजे हिअरिंग सुद्धा होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधींनी काय प्रयत्न केले हे त्याच्यावर तुम्ही समजून घ्या. प्रशासनावर किती दबाव टाकला, जो संलग्न आहे सरकारशी. आणि म्हणून ती हिअरिंग सुद्धा झाली नाही. मी म्हटलं बाकीचे जर तुम्ही का काढत नाही, तिथं कुठं काय धर्माचा विषय, कुठला काय विषय, इथं अतिक्रमणाचा विषय आहे. कारण का हा विशाळगड किल्ला, मी त्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, माझा सुद्धा काल लढा आहे. हा विशाळगड किल्ला नुसता विशाळगड नाही, हा विशाल आहे, नावाप्रमाणे तो विशाल आहे. या विशाळगड किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांना आश्रय दिला, रक्षण केलं शिवाजी महाराजांचं. ज्यावेळी पन्हाळ्यातून शिवाजी महाराज सुटले, म्हणजे जे वेढा त्यांच्यावर होता सिद्धी जोहरचा, तिथून जे सुटले ते विशाळगडला गेले. जी पावनखिंडची जी लढाई आपण जी झाली म्हणते, जे परवाच 13 जुलैला पावनखिंड संग्राम दिन म्हणून आपण साजरा केला, तो शिवाजी महाराजांना आश्रय दिला, रक्षण केलं स्वराज्याचं या विशाळगड किल्ल्याने. त्या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणी साहेबांचं वास्तव्य होतं तिथं. विशाळगड किल्ल्याने खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे नातू, तारा राणींचे पुत्र शिवाजीराजे पहिले कोल्हापूरचे, करवीरचे, त्यांचा राज्याभिषेक तिथं झाला. अनेक राजधानी, जे राजधानी आहेत, रायगड, राजगड, झिंजी, तुमचं सातारा, पन्हाळा, करवीर, त्यामध्ये एक राजधानी विशाळगड सुद्धा शिवाजी महाराजांची होती. आणि ह्या विशाळगड किल्ल्यावर जिथं लोक माती लावायला यायला पाहिजे की ह्या एवढं रक्षण केलं शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर, ह्या ठिकाणी इतक्या गल्लीच्या पद्धतीनं अतिक्रमण, कत्तलखाना ओपन, बकरे कापा, तिथंच मांस मोस, तिथंच रक्तच जाते वाहत, कोंबड्या कापणे, कोंबड्याच्या पंख तिथंच पडलेले, दुर्गंधी, मद्यपानच्या पाहिजे त्या पद्धतीने मद्यपान करतात त्या गडावर, अशाच बाटल्या पडलेल्या, पार्ट्या जोरात पाहिजे तसं. कर्नाटकातून सगळ्यात जास्त लोक तिथं येत होते आणि एवढी दुर्गंधी असताना हा शिवाजी महाराजांचा विशाळगड किल्ला, हे मी कलेक्टरना विचारलं. म्हणजे तुम्ही वर्षभर
तुम्ही एक हिअरिंग घेऊ शकला नाही आणि बाकीचे तुम्हाला जर तिथे न्यायप्रविष्ट विषय नसेल तर तुम्ही काढत का नाही? आता ह्याच्यासाठी मी आक्रमक नाही व्हायला पाहिजे का? ह्याच्यासाठी मी हा विषय नाही उठवायचा का? मी त्यांना सांगितलं की हा विषय ताबडतोब तुम्ही सोडवायला पाहिजे, नाहीतर मग आम्ही विशाळगडला जाऊ. त्यांनी लाईटली घेतलं आणि शेवटी मला हात द्यावा लागली, चला विशाळगडला मुक्त करण्यासाठी. त्याच्या पलीकडे मला मी तुम्हाला जाऊन सांगायचं, तिथं एक सगळ्यात मोठा अतिरेकी देशद्रोही यासिन भटकळ, इंडियन मोजादाईचा फाउंडर, तुमच्या जर्मन बेकरीचा मुख्य आरोपी, मुख्य पुण्यातला, अनेक त्यांनी जे 8-9 मोठे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो आरोपी, तो तिथं 7 दिवस राहिलाय विशाळगडवर. आणि आमचे पालकमंत्री आत्ताचे हसन मुश्रीफ सुद्धा त्याच्यावर काही बोलत नाहीत. पूर्वीचे पालकमंत्री गृहराज्यमंत्री सतेज पाटील त्याच्यावर काय भाष्य करत नाहीत. ते सगळं चालतंय का? आणि म्हणून हा लढा मी उभा केला. आता ह्याच्यात माझी काही चूक आहे का? शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर, विशाळगड किल्ल्यावर ह्या गोष्टी चालून द्यायच्या आणि मग माझ्यावर काही इकडे तिकडे आरोप करायला लागलेले. जाती या वर्णावर माझी न्यायची इच्छा आहे? तुम्ही उशीरच का केला? हा शिवभक्तांच्यावर आक्रोश आहे शिवभक्तांचा. तुम्ही निर्णय का घेतले नाहीत? ज्यावेळी मला एकच प्रश्न सगळ्या पत्रकार बंधूंना सगळ्यांना विचारायचं आहे आणि सगळ्यांना विचारायचं आहे, पत्रकार बंधूंनी जेवढी मला साथ दिली मी तुम्हाला म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही निर्णय घेतला ना 14 जुलैला ज्यावेळी ही मोहीम झाली की 15 जुलैपासून आम्ही अतिक्रमण मुक्त विशाळगड करतो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं करून टाका. मग हा न्यायप्रविष्ट विषय कुठून आला? मग अतिक्रमण मुक्त हे तुम्ही 6 महिन्याच्या अगोदर का केलं नाही? 1 वर्षाच्या अगोदर का केलं नाही? हा माझा प्रश्न आहे. जनतेने सुद्धा समजून घ्यायला पाहिजे माझी ही भूमिका ही आहे, रास्त आहे, काही चुकीचे. पण मला आनंद आहे की उशीर झाला असला तरी हा निर्णय अगोदरच होऊ शकला असता. हे आंदोलन व्हायची गरजच नव्हती. ही मोहीम विशाळगडवर मी जायची गरजच आली नसती. पण तरी मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांनी 14 जुलैला निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले कोणाला, जिल्हाधिकाऱ्यांना, जे न्यायप्रविष्ट जे नाही आहेत ते काही 6-7 नाहीत, बाकीचे जे राहिलेले आहेत ते तुम्ही अतिक्रमण काढून टाका. आणि आज आनंदाने मला सांगायचं आहे की ती काल सुरुवात झाली. कालच पहिल्याच दिवशी 70 जे काही अतिक्रमण होते, 148 काय 100 आकडा चुकत असेल माझा, 158 पैकी एक 7-8 सोडायला पाहिजे ते 152 काही, त्याच्यातले 70 जमीनदोस्त झालेत काल. आजचा आकडा मी तुम्हाला सांगितलं नाही, आज 100च्या जवळपास सुद्धा गेला असेल. कारण का पाऊस जोरात चालू आहे, अतिवृष्टी आहे, टप्प्याटप्प्याने कामं होणार. पण मी म्हणून मुख्यमंत्र्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. सगळ्या शिवभक्तांचा आभार काय, धनंजय जाधवने माझा आभार व्यक्त केला. मला आभार व्यक्त करायची काही गरज नाही आहे. मी निमित्त आहे, मी सुद्धा एक शिवभक्त आहे. मी सर्व शिवभक्तांचा मनापासून आभार व्यक्त करतो. जे त्या मोहिमेला आले असतील त्यांचा मी आभार व्यक्त करतो. तुमच्या प्रेशरच्यामुळं आज ते सरकारला निर्णय घ्यावा लागला, म्हणून माझा शिवभक्तांचा, सगळ्या शिवभक्तांचा आभार व्यक्त करतो. मी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचा सुद्धा मला आभार व्यक्त करायचा आहे. का मी 4-5 दिवसात हा विषय आणला समोर, पण तुम्ही हा विषय शेवटच्या लोकांच्या, शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचवला याबद्दल मी मनापासून प्रेस मीडियाचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. एकच खंत वाटते की हा विषय कुठल्या धर्माच्या पलीकडे म्हणून जातीचं वळण ह्याला देऊ नये अशी माझी सगळ्या प्रमुख नेत्यांना माझी विनंती राहणार आहे की माझी प्रामाणिकपणाने मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे. प्रामाणिकपणाने अनेक संघटना काम करतात. हेतू आमचा एकच आहे की गडकोट किल्ल्यांच्यावर जे अतिक्रमण निर्माण झालेलं आहे, अतिक्रमण झालेलं आहे, ते अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले यांनी एक जीवनचं स्मारक आहे. शिवाजी महाराजांनी श्वास घ्यावा, हीच आमची तेवढी विनंती आहे. आणि ही सुद्धा माझी सरकारला विनंती आहे की जी तुम्ही धाडस तिथं दाखवली की विशाळगडचं अतिक्रमण मुक्त करायला, इतर सुद्धा जे गडकोट महाराष्ट्रात तिथं सुद्धा जे अतिक्रमण झाले असतील ते सुद्धा काढावं. मी उदाहरण तुम्हाला एक सांगायचं आहे, अतिक्रमणाची व्याख्या. आता रायगडला अनेक थोडेसे 10 झोपड्या आहेत, रायगड किल्ल्यावर 10 झोपड्या आहेत.
पण त्यांच्या पिढ्यानपिढ्या तिथं राहतात बिचारे. त्यांच्या नावाने नाही येते, त्यांच्या नावाने नाही, पण त्यांची किती पिढी आहे मलाच माहीत नाही. बिचारे धनगर समाजाचे लोक आहेत, ते तिथे राहतात. ते आता ह्याला अतिक्रमण आपण म्हणू शकत नाही, कारण हा किल्ला पूर्ण पुरवठा खात्याचा आहे, की जिथं राहतात सुद्धा ते पुरवठा खात्याचं आहे. पण त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे, 3-3, 4-4 पिढ्या, काय 6-6 पिढ्या तिथं राहत आलेले आहेत ते गरीब लोक. त्यांना काढणार काय आपण? नाही. उलट मी त्यांना सांगितलं, तुम्हाला खाली यायचं असेल मला सांगा, मी तुम्हाला नवीन घरं बांधून देतो. रायगड प्राधिकरणच्या वतीनं नवीन घरं बांधून तुम्हाला देतो. पण मी त्यांना चॉईस हा त्यांच्यावर सोडलेला आहे. आता मी तिथं जाऊन सांगणार का ह्यांना काढा? मुळीच सांगणार नाही. हे अतिक्रमण तुम्ही म्हटलं 2-2 मजले, 3-3 मजले बांधले विशाळगड किल्ल्यावर. ओ तिथं शिवाजी महाराजांच्या शिवकालीन विहिरी आहेत, त्या विहिरीवर अशी जाळी टाकली आणि त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट करून 2-2 मजले आहेत. हे कोण खपून घेणार? हे सगळे नेते मंडळी खाल्लं बोलतात. तुम्ही केव्हा गेले विशाळगडवर? माझं चॅलेंज आहे, माझं चॅलेंज आहे. आज दोन पालकमंत्री, माजी पालकमंत्री म्हणतात, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील म्हणतात असं नाही बरोबर, संभाजीराजेंनी पुरोगामित्व सोडलं, हे सोडलं, ते सोडलं. तुम्ही गेलाय किंवा किल्ल्यावर विशाळगडच्या? तुमचा काय अधिकार बनतो माझ्यावर बोलायचा? तुम्ही जावा ना किल्ल्यांच्यावर काम करा. तुम्ही किल्ल्यांसाठी काय फंड दिले हो? कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांच्यावर, बाहेरचं सोडून द्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांसाठी किती पैसे दिलेत मी सांगू शकतो. मी विशाळगडच्या किल्ल्यासाठी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून 5 कोटी दिले. रांगणा किल्ला जिथं तारा राणींचं वास्तव्य होतं तिथं 5 कोटी दिले. तुम्ही सांगा ना. आणि माझ्यावर ताशेर उडत आहे? काय ती अधिकार पाहिजे ना बोलायला? म्हणजे एक माणूस जर चांगल्या गडकोट किल्ल्यांसाठी काम करत असेल त्याला सुद्धा बाद करायचं, हे नाही बरोबर. आता बाकी सगळं तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला. हां, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जे अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे, पहिलं कोणाचं अतिक्रमण निघालं? हिंदू लोकांचं निघालंय. त्यांचं नाव सुद्धा माहीत पाहिजे असं मी सांगतो तुम्हाला. एक मिनिट. एक वेल्लाळ आहे आणि प्रकाश पाटील, यांची सुरुवात झाली त्यांच्या नावाने सुरुवात झाली. आता ह्याच्यात काय धार्मिक वळण, ह्यात मुस्लिम समाजाचं काय मुद्दाम केलंय का? हे हिंदू मुस्लिम हे वळण लावू नका. हे महाराष्ट्राला परवडणार नाहीये. ही माझी आपल्या सर्वांना, सगळ्या पुढाऱ्यांना, सगळ्या पक्षातल्या लोकांना, सगळ्या समाजातल्या लोकांना माझी विनंती राहणार आहे. मी सगळ्यांना देतो उत्तर. पण आजपर्यंतचा अनुभव असा आहे की पुन्हा अतिक्रमण होतात, तर आता ते होऊ नये म्हणून तुम्ही काही प्रयत्न पुन्हा करणार आहात का? कारण आता ऑलरेडी डिमॉलिश नाही, ही तर सुरुवात झालेली आहे. सरकारने सुद्धा काहीतरी एक पॉलिसी ठरवणं गरजेचं आहे, की नाही तर हे अतिक्रमण काढलं आणि परत तिथं अतिक्रमण झालं का दररोज का आम्ही विशाळगडला जाणार नाही. पण त्याला काहीतरी पॉलिसी ठरवायला लागेल आहे. त्याला काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स करावे लागतील, जेणेकरून अतिक्रमण काढल्यानंतर सुद्धा परत तिथं अतिक्रमण होऊ नये. आणि खऱ्या अर्थाने त्या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन तुम्ही कसं करणार त्याचा सुद्धा एक प्लॅन ऑफ ॲक्शन तुम्ही रोड मॅप हा करून देणं गरजेचं आहे. इम्तियाज जलील असं म्हणतायत, काल जे सगळं झालं इम्तियाज जलील यांनी खरं तर जे झालं ते होऊन गेलं, पण त्यांनी असा प्रश्न केलाय की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जे वंशज तुम्ही म्हणता, शाहू फुले आंबेडकरांचे विचार म्हणता, जाळपोळीचं नेतृत्व संभाजीराजांनी केलं, हे तुम्हाला पटतंय का? हे बघा, जे काय जाळपोळ तिथे झालं त्याला मी समर्थन करत नाही. मी समर्थन करत नाही. पण ही वेळच का आली ह्याच्याबद्दल त्यांनी केव्हा विचार केलाय का? बरं, शाहू फुले आंबेडकरांच्या बद्दल ते बोलतात, शिवाजी महाराजांच्या बद्दल माझ्याबद्दल बोलतात, ते जलील कोण आहेत ते. पण मला एक सांगा, ज्यावेळी भीमा कोरेगावचा विषय झाला त्यावेळी ते काय बोलले का? भीमा कोरेगावचा विषय झाला तर पार्लमेंटमध्ये बोलणारा मी खासदार आहे. शाहू महाराजांच्या बद्दल बोलतात ना, ते खासदार होते ना. तर शाहजी छत्रपती शाहू महाराजांची जयंती जर पार्लमेंटमध्ये कोणी सुरू केली असेल तर हा संभाजी छत्रपती आहे. त्यावेळी ते पुरोगामित्व त्यांना लक्षात नाही येत का? माझं त्यांना विनंती राहणार आहे, तुम्ही एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे, तुम्ही खासदार होऊन गेलेलं आहे, राहिला होता तुम्ही खासदार, तुम्ही महाराष्ट्रात जातीयच्या लाईनवर वळण घेऊ नका. नाही ते इतके वाईट पडसाद जर पडले तर त्याला जबाबदार ते राहतील. हो, नाही ठीक आहे, ज्यांना आरोप करायचे ते करतील. पण मला ज्यावेळी काल मीडियाने सांगितलं की असा एक काहीतरी तुमच्यावर गुन्हा नोंद झाला असं आम्हाला समजते, ज्या मिनिटाला मला समजल्यावर, मी कायदा पाळणारा व्यक्तिमत्व आहे,
आणि म्हणून मी लगेच शाहवाडी पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना सांगितलं की मला मी हजर होण्यासाठी आलो आहे, काय गुन्हा असेल तर सांगा. पण त्यांनी शेवटपर्यंत तुमच्यावर गुन्हा आहे का, तुमच्यावर गुन्हा आहे किंवा तुमच्यावर गुन्हा नाही आहे हे त्यांनी स्पष्ट केलं नाही आहे. पण मी त्यांना एकच विनंती केली की त्या सगळ्या शिवभक्तांच्या जो तुम्ही गुन्हा नोंद केला आहे त्यांना कशात जबाबदार धरता, मला जबाबदार धरा. शेवटी जे काय घडलं त्याचं मी समर्थन करत नाही, ते माझ्यामुळे झालं मी म्हणत नाही, पण मी गेलो होतो तिथं म्हणून ठीक आहे. मला प्रकाश आंबेडकर म्हणतात की धारकऱ्यांनी त्या ठिकाणी तुमचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस संभाजी भिडे यांच्या धारकऱ्यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी ती जाळपोळ केली. नाही, मला माझी विनंती आहे, नाही माझी विनंती आहे, माझी नाही हां संभाजी महाराजांचाच आरोप आहे की शाहू महाराजांचा शाहू महाराजांचा की या सगळ्या आंदोलनामध्ये भिडेकृतीचे धारकरी जे आहेत हां ते मुसलिम मी शाहू महाराज असे म्हटलेत की मला कल्पना नाही. आणि तुम्ही आरोप प्रकाश आंबेडकरांनी ते केले. प्रकाश आंबेडकर मला माहीत नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे, मला कोण दोषी आहे मला काय ह्याच्या संदर्भात बोलायचं नाही. मला एवढंच माहीत आहे की जे काय प्रकार घडला तिथं ते काय समर्थन करण्यासारखं नाही आहे. माझं इतकंच म्हणणं आहे, महाराष्ट्रात आपण सगळेजण एकत्र राहतो आणि महाराष्ट्र सगळे एकत्र राहताना हा समतोल सगळ्या समाजाचा एकत्र राहायला पाहिजे. आमचा हेतू प्रामाणिक एकच होता, माझा प्रामाणिक हेतू एकच होता, शुभक्त प्रामाणिक हेतू एकच होता की आपल्याला अतिक्रमण विशाळगड मुक्त व्हायला पाहिजे. या लाईनीज या दृष्टिकोनातूनच आम्ही तिथं गेलो होतो. ह्याच्या मागं जर काय असेल तर पोलीस डिपार्टमेंट आहे, ते त्यांचं ते बघतील सगळं. नाही आता तुम्ही आता सगळ्यांना एक चान्स द्या. हा पुढे इकडे घ्या. हा बरं. महिलांना मारण झाली, आपलं नेतृत्व होतं त्या ठिकाणी. नाही तुम्हाला मी सांगितलं ना, जे हे मला नाही वाटत असं काय झालं नाही झालेलं असं म्हणजे चुकीचा नॅरेटिव्ह जाऊ नये. चुकीचा नॅरेटिव्ह. माझी तुम्हाला विनंती आहे, ऐका माझी तुम्हाला विनंती आहे, विषय तुम्ही सुद्धा जबाबदार पत्रकार आहे. हां मी सुद्धा जबाबदारीपूर्वक इथं आलो आहे. विषय नॅरेटिव्ह वेगळं सेट होऊन चालणार नाही. आपल्याला हेतू काय आहे की शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे आणि जे काही घडलंय त्याचं समर्थन कोणच करत नाही, मी सुद्धा करत नाही. सकाळचं चुकीचं नॅरेटिव्ह सकाळचं अतिक्रमण होतं तर खाली गजापूरमध्ये जो हिंसाचार झाला त्याला कारणीभूत कोण आणि गजापूरमध्ये जी तोडफोड झाली त्याचं कारण काय? सगळ्यात प्रामुख्याने हे सगळं ह्याची कल्पना प्रशासनाला होती काय नव्हती. मी इतके दिवस सांगत होतो की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्यावर मीटिंग लावा, इतके दिवस सांगत होतो उपमुख्यमंत्र्यांच्यावर मीटिंग लावा. मी त्यांना क्लिअर सांगत होतो हा न्यायप्रविष्ट विषय नाही आहे, तुमच्या हातातला विषय तुम्ही करू शकता. तुम्ही नेलंच का आंदोलनाच्या परत, तुम्ही नेलंच का, तुम्ही कशाला त्यांना मी हेही कल्पना दिली की शिवभक्तांच्या मध्ये आक्रोश आहे, तुम्ही खेळू नका या शिवभक्तांच्या बरोबर, मी निमित्त नुसतं. म्हणून तुम्ही लवकरच्या लवकर विषय संपून टाका ना. तुम्हाला खऱ्या अर्थाने जर अतिक्रमण तुम्ही काढू शकत होता काल, मग तुम्ही 4 दिवसाच्या अगोदर निर्णय का घेतला नाही, 8 दिवसाच्या अगोदर निर्णय का घेतला नाही. हे म्हणजे प्रशासन गजापूरचा संबंध बाबा मी तेच सांगायला लागलो तुम्हाला. मी काय समर्थन करायला लागलोय का, अजिबात नाही. तर ह्याला जबाबदार कोण आहे, तोच जबाबदार तेच सांगायला लागलो तुम्हाला मी. माझं पहिला पॉईंटच हा आहे की तुम्ही निर्णय का जर घेऊ शकला, परवा दिवशी निर्णय घेऊ शकला की तुम्ही अतिक्रमण काढू शकता, मी तुम्हाला तेच सांगायला लागले 10 दिवस. कोणी तुमच्यावर दबाव आणला मग हे करू नका, मग मी सांगितलं की थांबवा म्हणून. छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा मला सांगितलं तुम्ही मीटिंग आपण कोल्हापूरला लावू. मी म्हटलं तुमच्या बरोबर मीटिंग यायला मी केव्हा येऊ शकतो, पण कलेक्टर हा निर्णय घेऊ शकत नाही, हा निर्णय वरच्या लेवलचा आहे. मग तुम्ही का नाही लावली मीटिंग, नंतर मीटिंग का घडली नाही, ह्याच्यावर तुम्ही चर्चा व्हायला पाहिजे. जावा ना डीप. आणि माझं तर म्हणणं आहे खरंच आहे सगळ्यांनीच ह्याच्यात बसायला पाहिजे आणि डीप जायला पाहिजे. तुम्ही मला का विचारता प्रश्न, 1.5 वर्षापूर्वी झालं. मग हे दीड वर्ष हे का सगळे झोपले होते का. पालकमंत्री सुद्धा हसन मुश्रीफ पालकमंत्री आहेत ना त्या भागाचे. तुम्हाला माहिती आहे ना विषय सेन्सिटिव्ह होऊ शकतो, तुम्ही काय इंटरेस्ट घेतला नाही. तुम्ही काय नाही असं नाही ना, ऐका तुम्ही सेन्सिटिव्ह घेतला नाही आता तुमचे नाही. अरे बाबा बोललो ना, आणि किती बोलायचं तुम्हाला. अरे दुसरे तेच प्रश्न करायचे. तुम्ही समर्थन करणार नाही, आम्हाला खात्री आहे.
समर्थन करणार, पण काही विशिष्ट मग राजकीय मग पक्ष नाही, नाही, जे त्याचा मग राजकीय फायदा उठवणार. बाबा ज्यांनी केले ते आता पोलीस बघायला लागले ना. हां, प्रश्न त्याला ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्यावरती कारवाई करावी अशी तुम्ही मागणी करणार आहात का? म्हणजे अहो, ज्यांनी अरे आतापर्यंत ऑलरेडी काय कारवाई केलं त्यांच्यावर करा. नाही नाही 1.5 वर्ष राबवलं नाही, त्यांच्यावर जे- करा. जे जे प्रशासन एक मिनिट प्रशासन ऐका ना प्रशासनाने कारवाई सुरू केलेली आहे हां, ते काही थांबलेली नाही आहे आणि मी त्याला समर्थन करत नाही. पण माझा उलटा प्रश्न आहे, ज्यांनी हे लांबवलं त्यांच्यावर करा. हा त्यांच्यावर त्यांना कोण विचारणार प्रश्न? त्या जिल्हाधिकाऱ्यांना कोण विचारणार प्रश्न? त्या पालकमंत्र्यांना कोण प्रश्न विचारणार? त्या वरिष्ठ नेते जे बसलेत त्यांना कोण प्रश्न विचारणार? त्यांना कोण प्रश्न आहे की नाही विचारणार? तुम्हीच तो विचारणार नाही प्रश्न. संभाजीराजे तुमच्या मागं होते. संभाजीराजे तुम्हाला वेळोवेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला सांगितलं की न्याय प्रवेश विषय नाही आहे हा, ह्याच्यावर निर्णय होऊ शकतो. तुम्ही का ही वेळ आणून दिली? ओ छोट्या छोट्या गोष्टीसाठी मिटिंग्स होतात, छोट्या छोट्या गोष्टीसाठी मिटिंग होतात. मग तुम्ही ह्या गोष्टीसाठी का गांभीर्य Intelligence काय करतो? गोपनीय खाता काय करतो? तुम्ही नेहमी तुमची काय काय आहे ना ती गोपनीय. SID गोपनीय हे तुम्ही का लावलं नाही तुमची यंत्रणा? पण तुम्हाला माहित होतं हे तिथं अशा गोष्टी होऊ शकतात. कुठे गेली तुमचा फोर्स? का तुम्ही लावला नाही? माझी भावना काय आहे, प्रामाणिक आहे का नाही सांगा मला. सांगा मी काय फायदा घेतो काय हो? रायगडचं तुम्ही मला जरा सांगा. तुम्ही रायगडचं बघता ना, त्या रायगडचं आजपर्यंत रायगडवर जे संवर्धन जतन चाललं या 75 वर्षात एकाही पुढाऱ्याला इच्छा नव्हती की तिथं आपण रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांची राजधानी होती, शिवाजी महाराज छत्रपती झाले, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तिथं झाला, तिथं स्वराज्याची शपथ त्यांनी घेतली. त्या रायगडसाठी का कोण आलं नाही करायला आजपर्यंत? थांबा. तर मी ते सुरू केलं, त्याचा राजकीय फायदा केव्हा घेतला नाही, काही घेतलं नाही आणि तुम्ही माझ्यावर शंका घेता. नाही, नाही, छत्रपती संभाजीराजेंवर कधीच शंका नव्हती, ती नसणारी आहे. मग हा प्रश्न तुम्ही त्या मग हे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न आहेत ना, तुम्ही विचारा ना त्यांना, प्रमुख लोकांना. काय म्हणताय? तुम्ही असताना हा सगळा मला पटलं का? मला पटलं का? मी म्हणतो काय बरोबर? मला पटलं. मी समर्थन करत नाही. एक शिवभक्त म्हणून मला बोलायचं, महाराजांची विनंती घेऊन. महत्वाचा विषय आहे. नाही नाही तुम्ही हा महत्वाचा विषय आहे, ते उत्तर देतील, ते पुढचे उत्तर देतील. पण एक विषय राहिलेला आहे, एक राहिलेला विषय आहे, तो तुमच्या समोर सगळ्यांच्या आलेला नाही. तुम्ही सकाळी आंदोलन घडत असताना काही व्हिज्युअल्स मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित झालेले आहेत, ज्या व्हिज्युअल्समध्ये दाखवलं गेलं की हे पोलीस अधिकारी आहेत, त्या पोलिसाला या गडावरती मारलं जातं, अमुक अमुक केलं जातं. सकाळी 8 वाजता ते व्हिज्युअल्स कसे येतात? त्या व्यक्तीची दाढी इथून कोरलेली असते, त्या व्यक्तीने टी-शर्ट घातलेला असतो आणि त्या व्यक्तीला पोलीस म्हणून संबोधित केलं जातं. त्या ठिकाणी नको नको त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी दिसतात. ठीक आहे. याचा कोण पुरावा नाही, नाही, देणार? ठीक आहे. नरेटिव्ह चुकीचा पसरवला जातो. त्या सगळ्या गोष्टी दिसतात. मी क्लिअर सांगेल, सगळे विषय मी कव्हर केलेले आहेत. मी काही ठेवलेलं नाहीये. तुम्ही जर ठरवलंच काय ती वेगळ्या लाईनी न्यायचं, तुम्हाला वेगळं नरेटिव्ह करायला हे नाही चालणार. तुम्ही सुद्धा जबाबदार. हे बघा मी नाही अजूनही सांगते की तुमच्या भूमिकेबद्दल कधीच प्रश्न नाही, मग काय विचारायचं तुम्हाला? प्रश्नाचा एक काही राजकीय आता फडणवीस काय म्हणाले की छत्रपतींच्या बाजूची हिरवे झेंडे निघाले तर मवियाच्या पोटात का दुखतं? अरे हा सगळा मग त्या फडणवीसला विचारा ना. हा प्रश्न फडणवीस मला कशाला विचारताय? फडणवीस ही जर भाषा वापरत असतील, संभाजी छत्रपती भाषा वापरली का केव्हा? हा? एक मिनिट थांबा ना. संभाजी छत्रपती भूमिका वापरली का? हे शब्द रचना मी केव्हा वापरले का? माझ्या आयुष्यात वापरली आहे का? माझ्या जीवनात वापरली आहे का? मी ह्याच्या पुढे वापरणार आहे का? नाही. तर तो फडणवीस जर अशी भाषा वापरतो त्यांना पकडा ना तुम्ही. आणि इथून तुम्ही पुढं- हा सुद्धा प्रश्न मुख्यमंत्री ते गृहमंत्री आहेत ना, का मीटिंग घेतली नाही त्यांनी? का मीटिंग घेतली नाही गृहमंत्र्यांनी? त्यांनी का मीटिंग बोलवली नाही? मी म्हटलं नाही मला यायचं नाही. मी म्हटलं कलेक्टरना, जिल्हाधिकाऱ्यांना आणि मोठ्या महाराजांना आणि ह्यांना सुद्धा, त्या प्रशासकीय कोणते जिल्हा पोलीस हा विषय तुमच्यातच सुट नाही. तुम्ही हा प्रश्न मुंबईत सोडवायला पाहिजे. सुटलाच ना मुंबईत? ही वेळच यायला नको पाहिजे होती. हे प्रश्न तुम्ही विचारा त्या सगळ्यांना. हे का परिस्थिती निर्माण झाली? का संभाजी छत्रपतींचा खेळ केला तुम्ही? का शिवभक्तांचा तुम्ही खेळ केला? हा एक किल्ला शानिक आहेत. आणि असे ठीक आहे चला. धन्यवाद. नाही, घ्या घ्या हिंदी फक्त हिंदी है. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. तो इसका ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian.